प्रेक्षकांनो, आज बयो जरा चांगलं दाखवलंय. बयोने बिचारीने त्या बोन सेटवरनं खूप बोलणे खाल्लेत. इराला मात्र फार मजा आली आहे या सगळ्यामध्ये. ते सर जे असतात ना, ते बयोला खूप ओरडतात. ते म्हणतात, तुम्हाला माझा तास म्हणजे काय कार्यानुभवाचा तास वाटला का? काहीही करायचं म्हणून ही खरी हाडं कोणी आणायला सांगितली होती? आणि मुळात तुम्हाला देणारा तो शहाणा आहे तरी कोण? नाही, आता मला ना हे अजिबात चालणार नाहीये. यापुढे जर असं केलं ना सरस्वती, तर याद राखा. बयो आता सॉरी म्हणून टाकते आणि यापुढे असं होणार नाही असंही म्हणते. ते सर तसं बरंच झापतात तिला बिचारीला. आणि आता इरा लगेच हसायला लागते. पण हिला हाडाची ती सेट दिला कोणी? त्या अंकिताला सांगत असते. पण पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, शुभमकरांना अचानक जाग येते. म्हणजे त्यांचं ECG चेक करणार असतात हे, कारण त्यांचे हार्ट म्हणजे पल्स वगैरे खूप कमी चालले आहेत असं ते सिस्टर म्हणतात. त्यामुळे दुष्यंत ठरवतं की ECG काढायचा. पण आता एकदम शुभमकर शुद्धीत येतात आणि म्हणतात, तुम्ही कोण आहात तुम्ही? मला इथे का ठेवलंय? आणि ती नीच बाई कुठे ती गौतमी? ती माझ्या पोरांना त्रास देईल, त्यांचं आयुष्य बर्बाद करेल, ती मला जाऊ दे इथून. पण आता हे दुष्यंत ते हायपर झालेत म्हणून एकदम त्यांना ते झोपेचे इंजेक्शन देतात. हे दुष्यंत एवढे रेप्युटेड डॉक्टर आहेत, कॉलेजचे डीन वगैरे आहेत आणि गौतमीच्या झाशात आले कसे बिचारे? असो तर पुढे आपण बघतोय की अभिराम म्हणत असतो, काय ग तुला असं वाटतंय सरस्वती पप्पूनेच आणले हे म्हणजे ते बोन सेट? तेव्हा पप्पू बाहेरच उभा असतो. तो बयला आवाज देतो आणि विचारतो, आवडला की नाही बोन सेट? आता अभिराम मुद्दाम त्याला म्हणजे त्याची गंमत करतो. अरे काय एक नंबर हाडं आणली होती तुम्ही, काय सांगू. नाही म्हणजे बोन सेट. तेव्हा पप्पू बिचारा किती भोळा आहे ना, तो हसतो आणि म्हणतो, हो अहो स्पेशल आणली मी. नाही माझ्या बहिणीसाठी आणली. तुला मिळत नव्हती ना बयो हाडं, म्हणून आणली बघ. आवडली ना तुला? आता मी तर विचार करतोय की चोरीचा धंदा सोडून बोन सेटचाच धंदा करायचा. आता अभिराम म्हणतो, वा एक नंबर. नाही सर तुम्ही कराच, तोच बिझनेस करा. आता याला इतकं भारी वाटतंय तो सरबीर म्हणतोय म्हणून. बिचारा किती भोळा आहे ना पप्पू. तर आता अभिराम त्याला जरा आणखीन म्हणजे प्रशंसा करून हरभऱ्याच्या झाडावर चढवतो. आणि आता पप्पू सांगतो की तुम्हाला माहिती आहे का ही हाडं कुठून आणली मी? अभिराम त्याला विचारतो, सांगा तरी तुम्ही कुठून आणली? बयो म्हणते, तुला काही वाटतं की नाही, आधी ही हाडं जिथून आणली ना तिथे ठेवून दे आणि नंतर असे मला न विचारता उपद्व्याप करू नकोस. कोणी सांगितलं होतं तुला? मला न विचारता कशाला केलंस रे हे? नसते रिकामे कामं, हे आधी ठेवून दे तू जिथून आणल्यास तिथे. आता हा म्हणतो, अरे देवा हे चालणार नाहीत का? तेव्हा अभिराम म्हणतो, तुम्ही आणली कुठून ही हाडं? तेव्हा तो सांगतो की त्याच्या मित्राची बेकरी आणि त्याच्या बाजूच्या स्मशानातनं वगैरे आणली आहेत ती हाडं, पीटर नावाच्या एका माणसाची आहेत. बयो म्हणते, अरे बाबा त्या आत्म्याला शांती लागू दे. पण खरं सांगू का, तुला माझ्यासाठी काहीतरी करावं वाटलं ना, मला खूप छान वाटलं रे. आजकाल कोण कोणासाठी करतं? तू तर माझ्यासाठी हे केलंस. तू कोण कुठला? माझा कोणी नसताना सुद्धा. खरंच खूप थँक्यू. बयोला आता आरवचा कॉल आलाय. आरव बयोला बोलवतो भेटायला आणि म्हणतो, बयो तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपलं बोलणं अर्धवट राहिलंय. तू कॅन्टीनच्या पायरीजवळ ये, मी तिथे भेटतो तुला. बयो खूप खुश होते आणि हो आरव दादा मी येते असं म्हणते त्याला. आणि अभिरामला सांगते की आरव दादाला मला भेटायचं आहे. अभिराम म्हणतो, अरे वा चांगली गोष्ट आहे, तो स्वतःहून तुला भेटायला तयार झालाय का? बयो म्हणते, हो मी आलेच. आता हा पप्पू म्हणतो, पण मग माझ्या बिझनेसचं काय, मी काय करू आता? तेव्हा बयो म्हणते, तुला ना मी नंतर बघते. तू आधी ही हाडं जिथून आणली आहेत ना तिथे नेऊन ठेव बाबा. आणि माझ्या भावाला भेटायचे म्हणून, नाहीतर मग बोलले असते तुझ्याशी. चल आता मला निघू दे. पण आता इकडे ना या दुष्यंतने गौतमीला कॉल केला आहे आणि शुभमकरची प्रकृती स्थिर नाही आहे असं तो सांगतोय. त्याला तिथून हलवावं लागेल. गौतमी म्हणते, नाही बेबी असं करू नकोस. अरे आपल्याला ही रिस्क घेता येणार नाही. काही झालं तरी शुभमकरला तिथेच ठेवावं लागेल आपल्याला. असं काय करतोयस रे तू? हे बघ आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे, हे देऊ नकोस. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं गौतमी तुला कळतंय का, आपण आतापर्यंत शुभमकरला खूप हाय डोसेसचे मेडिसिन वगैरे दिलेत, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तेव्हा गौतमी म्हणते, ते काही असू दे, मरणार नाही ना तो. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं तसं तर काही होणार नाही, पण त्याला कॅन्सर होऊ शकतो. तुला कळतंय का, हे जर समोर आलं तर आपण मेजर अडकू शकतो. पण गौतमी म्हणते, ते सगळं जाऊ दे, सोड आता. आधीच त्या प्रोजेक्टचं टेन्शन आहे. तू ना आधी काही झालं तरी त्याला तिथून हलवू नकोस प्लीज. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं असं काय करतेस गौतमी, किती रिस्की आहे, तुला कळत का नाही आहे? गौतमी त्याला म्हणते, अरे मी तुझ्यासाठी किती केलं आहे आतापर्यंत, तू माझ्यासाठी एवढं नाही करणार? तेव्हा दुष्यंत म्हणतो, मीही बरंच काही केलं आहे तुझ्यासाठी आतापर्यंत. अगं तू फक्त हो म्हण, मी माझ्या बायकोला आत्ता डिवोर्स द्यायला तयार आहे. तेव्हा गौतमी म्हणते, हे बघ तो विषय नंतर बोलू आपण, तू प्लीज काहीही करू नकोस. आधीच ती बयो तिथे, तिची घारीसारखी नजर असते बाबा, तिला जर काही कळलं ना तर अवघड होऊन बसेल. ती शांत बसणाऱ्यातली नाही आहे. दुष्यंत हसायला लागतो तिकडनं. तेव्हा गौतमी म्हणते, हसू नकोस, मी सिरियसली बोलते. तुला माहिती नाही आहे ती बयो काय चीज आहे? अरे बारीक नजर असते तिची, खूप शातीर दिमाग आहे तिचं, तुला माहिती नाही आहे. दुष्यंत म्हणतात, ओके ठीक आहे, काही हरकत नाही आहे.
मी बघतो काय करायचंय ते. आता बयो भेटली आहे आरवला आणि बयो खूप खुश असते. ती म्हणते आरव दादा तू मला स्वतःहून भेटायला तयार झालास, मला खूप छान वाटलं रे. आरव म्हणतो बयो तू काय बोलत होतीस सकाळी, स्पष्टपणे सांग, तू बाबांबद्दल काय बोललीस. बयो म्हणते दादा अरे बाबांबद्दलच सांगायचं होतं तुला, बाबा ना इथेच कुठेतरी आहेत. तेव्हा आरव म्हणतो हे तू इतकं ठामपणे असं कसं बोलू शकतेस, काय म्हणजे नेमकं काय बोलायचं स्पष्ट सांग मला बयो. तेव्हा बयो म्हणते हे बघ मी तुला मागे पण म्हणलं होतं की मला नाही वाटत आपले बाबा आपल्याला सोडून असे निघून जातील. मी तुमच्या घरामध्ये रमाकांत काकाच्या कपाटात एक फाईल बघितली आणि त्यावर आपल्या बाबाचा फोटो, लेटेस्ट सही आणि थंबप्रिंट होते बाबाचे आणि तेही याच महिन्याचे. आरव म्हणतो हे काय बोलतेस तू, हे कसं काय शक्य आहे, पण मग तू कसं काय हे सगळं बघितलंस आणि कसं काय तुला विश्वास बसतोय. तेव्हा बयो म्हणते हे बघ दादा तुला विश्वास नसेल तर तुझ्या मम्माला आणि रमाकांत काकाला विचार तू, पण असं एकदम नको विचारू, आडून आडून तुझे कान डोळे हे सगळं उघडं ठेव. मी तुला जे सांगते ना मग ते तुला पटेल, तू माझ्यावर सुद्धा डायरेक्ट विश्वास ठेवू नकोस, पण मला ही शंका आली आहे. तेव्हा आरवला बयोचं बोलणं पटलं आहे प्रेक्षकांनो आणि आरवसुद्धा आता बयोसोबत शुभंकराला शोधायला बयोची मदत करणार आहे. तर आता गौतमी पुन्हा दुष्यंतशीच बोलत असते. तेवढ्यात तिथे इरा येते. इरा म्हणते मम्मा अगं मला 15,000 दे ना. गौतमी म्हणते गोड दिसतीयस तू, पण 15,000 कशाला हवे तुला. तेव्हा ही म्हणते मला मित्रांसोबत शॉपिंगला जायचं आहे माझ्या. तेव्हा गौतमी म्हणते आत्ता तर शॉपिंग करून आलो ना आपण. इरा म्हणते तू देणार आहेस की नाही पैसे मला. ती अडूनच बसते. तेव्हा गौतमी म्हणते बरं बाई देते पैसे तुला, तुझ्या हट्टापुढे माझं काही चालतं का. आणि गौतमी तिला 15,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करते. आता गौतमी सहज विचारते आरव नाही आला का अजून. तेव्हा इरा म्हणते मला नाही माहिती, तो माझ्यासोबत नव्हता. तेव्हा गौतमी म्हणते अगं असं काय करतेस इरा, तुला किती वेळेला सांगितलं मी त्याच्यासोबत राहत जा. ती बयो नेहमी त्याच्या जवळपास असते ना, तुला कळत कसं नाही. ती काहीतरी त्याला भरवेल त्याचे कान आणि मग अवघड होईल ग. तेव्हा इरा म्हणते अगं मम्मा तो माझ्यासोबत नसतोच कधी, आणि तसं मलाही काही माझी पर्सनल स्पेस आहे की नाही मला ना, आणि तसंही दादा नेहमी त्या बयोसोबतच असतो आजकाल. हे काही पण बोलली ना इरा, आजच बोलला बिचारा पहिल्यांदा, म्हणजे एरवी तो आडून आडून बोलतो आरव. पण आता इरा म्हणते मम्मा तुला एक सांगायचं राहिलं, अगदी बयो आहे ना ती आपल्या दादाला आपल्या बाबाबद्दल काहीतरी सांगत होती. आता गौतमी लगेच घाबरते आणि म्हणते काय सांगत होती. तेव्हा ही इरा म्हणते अगं मम्मा तू सांगितलंस ना मला बाबा सोडून गेले, पण मग ती म्हणत होती की बाबा इथेच कुठेतरी असं काहीतरी बोलत होती. तिला काही माहिती असेल का गं खरंच आपल्या बाबांबद्दल. गौतमी म्हणते नाही शक्यच नाही, आपण मुंबईत एवढ्या वर्षापासून राहतो, आपल्याला काही कळलं नाही आहे अजून, आणि ती तर आत्ता आली आहे गावातनं, तिला कसं कळेल. तिनं हे सगळं मुद्दाम करते आरवला आपल्यापासून लांब करायला. इरा तू आरव सोबत राहत जागं नेहमी, तुला नेहमी सांगते मी, तू माझं ऐकत नाहीस बघ. इरा आता बाबाचं नाव काढल्यावर जरा इमोशनल होते. मग गौतमी म्हणते तू काळजी नको करूस, मी बोलते आरवशी, तू नको विश्वास ठेव त्या बयोवर वगैरे. तर आता इरा तिथून निघून गेली आहे, पण गौतमी मनात विचार करते अरे बापरे या बयोला नक्कीच काहीतरी कळलं असणार आहे, कारण ती हवेत तीर मारणाऱ्यांपैकी नाही आहे. प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय गौतमीने डायरेक्टली बयोला विचारलं आहे की काय गं तुला कसं कळलं शुभंकरबद्दल, काय माहिती आहे ते सांग. आता बयो मुद्दाम हवेतच तीर मारतीये, मला बाबांबद्दल सगळं कळलं आहे. आणि गौतमीकडे रागाने बघते. आता गौतमीला असं वाटतं बयोला सगळं कळलं की काय. तर आता बघूयात प्रेक्षकांनो की गौतमी स्वतः कबूल होते का, म्हणजे स्वतः कबूल होणाऱ्यापैकी तर ती नाही आहे, पण आता बयो गौतमीकडनं कसं कबूल करून घेते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. किंवा बयो गौतमीचा पाठलाग देखील करू शकते. तर बघूयात आता, नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग हाताशी येईल असं दिसतंय खरी. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा. आज त्यांनी खूप मोठा दाखवला होता. रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. धन्यवाद.